राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील गोरगरीब जनतेसाठी तसेच नागरिकांसाठी विविध योजना या राबवत आहेत व अंमलात आणत आहेत. या योजनेतील मानधन हे योग्य दरात मिळावे व आमच्या समस्या निकाली काढाव्या याकरिता सर्व संचालक यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनेक योजना तळागाळापर्यंत नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही CSC केंद्र चालक हे आपल्या शासनाच्या विविध सेवा योजना, प्रमाणपत्रे, दाखले, B2C सेवा, G2C सेवा या नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचण्याचे काम करत आहे. आम्ही रीतसर केंद्र चालक आहोत, त्याला आपले शासनाचे मार्गदर्शन निश्चितच आहे. आम्ही राज्य व केंद्र शासनाच्या इतर योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम CSC केंद्र चालक गेली कित्येक वर्ष करीत आहे. परंतु दिवसेंदिवस वाढती महागाई व इतर गोष्टींची होणारी वाढ याचा विचार करून केंद्र चालकांना मिळणारे तुटपुंजे शेअर्स 2012 ते 14 त्यानंतर कधीही वाढ करण्यात आलेली नाही. शासनामार्फत ज्या योजना राबवण्याचे काम आम्ही रात्रंदिवस करतो आहोत, त्यासाठी शासनाकडून आम्हाला अत्यंत तुटपुंजे असे मानधन देण्यात येते. त्यामध्ये लवकरात लवकर वाढ करावी अशी मागणी संचालकांनी केली आहे. आपण सर्वजण इकडे पाहता की सरकारकडून सगळ्यांना जे पीक विमा योजना सुरू करण्यात आली 1 रुपयामध्ये, त्यामध्ये जेव्हापासून पीक विमा योजना सुरू करण्यात आली 1 रुपयामध्ये, तेव्हापासून असं सांगण्यात येते सरकारकडून की CSC संचालकाला 40 रुपये प्रति फॉर्म असे मिळतात. परंतु CSC संचालकाला 1 वर्षानंतर त्याचे मानधन दिले जाते आणि ते पण 15 रुपये ते 10 रुपयेपर्यंत इतकेच दिले जाते. अशा वेळेस 1 वर्ष आम्ही काय करावं? आम्हाला जो फॉर्म भरतो तेव्हा आम्हाला ऑपरेटर्स लावून फॉर्म भरावे लागते, लाईट बिल आहे, सगळ्या गोष्टी आहे. 1 महिन्यानंतर सगळं आम्हाला भरावं लागतं, भाडं भरावं लागतं आणि 1 वर्षानंतर हे जर पैसे मिळत असतील तर आम्ही 1 वर्ष काय करावं? ते पण आम्हाला 40 रुपयाने मिळत नाही. अशात सरकारने यावर लक्ष घालावं आणि पैसे जर आम्ही सातबाऱ्याचे वगैरे घेतले तर त्याच्यातही तुम्ही कारवाईचा आदेश देत आहे. अशा वेळेत आम्ही काय करावं? आणि आता लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे आपल्या राज्य सरकारकडून आणि त्यात पण सांगितलेलं आहे की सेतू संचालकांनी जर 50 रुपये आम्ही देऊ आणि ते कशाच्या माध्यमातून देऊ हे पण सरकारने स्पष्ट करावे. कारण की आमची कुठलीही ID, कुठलंही आमचं वायलेट सरकारकडे नाही आहे, आमचं पासबुक सरकारकडे नाही आहे. ते कशाच्या माध्यमातून आम्हाला पैसे देतील हे पण स्पष्ट करावं आणि आम्हाला ते पोर्टल ओपन असल्याकारणाने त्यावर कोणी पण फॉर्म भरू शकतो. आम्ही काय करावं? आम्ही जर त्यावरून फॉर्म भरले तर आमच्यावर कारवाई कशी करतील? कारण की आमचं काही तर आम्ही सरकारमान्य रजिस्टर्ड नाही आहे त्याच्यामध्ये, त्या योजनेमध्ये. आणि बाहेरून लोक आमच्याकडे येतात. काही जण म्हणतात की आम्हाला फॉर्म भरून द्या. आम्ही गर्दी असते आमच्याकडे, आम्ही त्यांना काय उत्तर देऊ? आणि अंगणवाडी सेविकांकडे पाठवलं तर ते आमच्याकडे पाठवतात, आम्ही त्यांना अंगणवाडी सेविकेकडे पाठवतो. त्यामुळे महिलांची एक गैरसोय होत आहे. यात सरकारने स्पष्टपणे सांगावे की हे फॉर्म महिलांनी कुठे भरावे आणि कसे भरावे आणि किती रुपये द्यावे. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.